पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। अनेक मतदान केंद्रावर SIR प्रक्रियेदरम्यान मतदार याद्या फाटलेल्या, खराब अवस्थेत किंवा वापरण्यास अयोग्य स्वरूपात ठेवलेल्या दिसत आहेत। ही अत्यंत गंभीर आणि निष्काळजीपणाची बाब आहे। मतदारांना स्वतःचे नाव शोधताना प्रचंड अडचणी येत असून हा प्रकार थेट त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर घाला घालणारा आहे। मतदार यादी ही केवळ कागदपत्रे नाहीत, ती प्रत्येक नागरिकाच्या लोकशाही हक्काशी जोडलेली अत्यंत महत्त्वाची नोंद आहे। त्यामुळे तिची योग्य देखभाल, सुरक्षित हाताळणी आणि तात्काळ दुरुस्ती ही प्रशासनाची जबाबदारी आहे। शासकीय अधिकाऱ्यांनी हे गांभीर्याने घ्यावे। जर कोणत्याही बूथवर मतदार यादी फाटलेली, खराब किंवा वापरण्यास अयोग्य अवस्थेत आढळली तर तात्काळ दुरुस्ती करून मतदारांना कोणतीही अडचण होणार नाही याची खात्री करावी। दुर्लक्ष, हलगर्जीपणा किंवा वेळ काढूपणा खपवून घेतला जाणार नाही। स्वातीताई गायकवाड, अन्याय तेथे प्रतिकार संघटना, संस्थापक अध्यक्ष व युवा साम्राज्य प्रतिष्ठान। तुम्हाला एकीलाच नेमले, बाकीचे असेच करायला आलेत सगळे। बघा याद्यांवर कसं काम चालू आहेत, हे बघा। अरे 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 बघितलं ना तुम्ही, मग आम्ही कसं काय हे करायचं तुम्ही सांगा। आम्ही कुणाच्या भरोश्यावर येणार? सर्च करावं लागेल रे तुला। सर आपल्या याद्या एवढं का फाटायला लागले ते? काय सांगणार आहे बाबा आता? असं कसं बरं? तुमचे लोक वाढवा ना तुम्ही। अरे नाही आता मला सांगा, आमचे हे जे लोक आलेले हे तुमच्याकडे काय असे नाही आले? बरं एखादा फॉर्म फाटला समजा, ऐका ना, मी तुम्हाला एक विचारलाय प्रश्न। हा, मी देते कार्यकर्ते, तुम्हाला मागा ना किती, पण तुम्हाला शासकीय लोकांनी दिले पाहिजे का नाही अधिकारी नेमण्याचे? एकदम म्हटलंय, पण तो काही अजून तपास लागला नाही त्याचा। एकदम सरांना शाळेतल्या बोलवले ती, हा एवढं काम नाही, आहे असं नाही ना, तब्येतच दुखून गेली. असं नाही ना, याद्यांची पार वाट लागायला लागली ना। तुम्ही मग ती यादी पुन्हा बनवणार का एक यादी फाटल्यावर? महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।